आता सोनं होणार आहे आणि 4-5 वर्षांनी. 4-5 वर्षांनी सोनं होणार 1000 रुपये किलो मटण झाल्या तुमचं काय जाते 1000 रुपये किलो. हा. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा की तुमचं. दादा सोपाट कारंडी. बरं. आणि गाव मलवडी फलटण. मध्ये. बरं ठीक आहे. मला सांगा कित्येक वर्षापासून करताय हा व्यवसाय, शेळी पालन म्हणा किंवा हे? मी हे 8 वर्षापासून. 8 वर्षापासून. बरं, सुरुवात करताना कशा पद्धतीने केली होती, कित्येक घेऊन केली होती किंवा काय कशा? आमची पिढ्यान पिढी आहे ती, तिसरी पिढीची. पहिल्यापासून जे आल्यात आता ही तुमची तिसरी पिढी आहे. म्हणजे पिढ्यान पिढ्या जे आल्यात ती तुम्ही फक्त वाढवत चाललाय आणि राखत चाललाय अशा पद्धतीने. बरं ठीक आहे. आता मला सांगा सकाळी उठल्यापासून कशा पद्धतीने नियोजन असतं, सकाळी उठल्यापासून किंवा दिवसभर किती फिरावं लागतं, काय काय करावं लागतं? फिरायला लागतं. होय. आणि सकाळी किती वाजता तरी सोडता? 10ला. आणि संध्याकाळी किती वाजतात बरं जायला तुम्हाला तळावर? संध्याकाळी 6, 6:30, 7 कधी पण. एवढा वेळ फिरावं लागते? त्यात पोट भरले शेवट. होय. आणि कशा कशा पद्धतीचा चारा वगैरे काय असतो ह्यांना सांगा. चारा काय आता हे आपली ज्वारी चारा घेतो या दिवसात. होय. पोट नाही भरले चारा. पण आता ज्वारीची रान आहे ती, आता ज्वारी तर अजून निघलेली नाही. ज्वारी नाही निघली अजून, महिनाभर नाही अजून. मग कुठं तुम्ही झाडपाला वगैरे पाडता का? झाड बी नाही ते आता असेच फिरवायची. होय. मोकळ्या ह्याने फिरवता. बर बर. मला सांगा आता ह्याच्यामध्ये काय कुठला आजार वगैरे येतो का ह्यांना? आजार येतो की, पण आम्ही औषधं करतो सारखी. कशा पद्धतीने औषधं करता तुम्ही? औषध सरकारी दवाखाना आहे तिकडे लोणंदला, सरदाच्या वाड्यापाशी. बर. लोणंद मध्ये सरकारी दवाखाना आहे. त्या डॉक्टरची मुलाखत घेऊन ते औषध देते. म्हणजे त्यांच्यापासून माहिती घेऊन ती सांगतील ती औषधं तुम्ही ह्यांना देता वेळच्या वेळेला. बरं. ह्यांना लसीकरण वगैरे करता का? लसी वगैरे टोचता का? 6 महिन्याला एकदा. 6 महिन्याला एकदा लस वगैरे टोचता प्रॉपर तुम्ही? बरं ठीक आहे. आता मला सांगा ह्यात किती काय ती, म्हणजे बकरी किती आहे ती, शेळ्या किती आहे? शेळ्या किती 7 आहे ते. बकरी 100. 100 बकरी 7च शेळ्या. शेळ्या का म्हणून कमी ठेवल्या? शेळ्या त्याला माणूस नाही. शेळ्या होत्या 40 आपल्या मागे. हा. मग त्याला माणसं लागते, झाड लागतं. म्हणजे शेळ्यांना झाडपालाच लागतो म्हणून तुम्ही शेळ्या कमी ठेवल्या. बकरी ही काय पण खाते. मेंढरांना म्हणजे असं खाली चरून हे जमतं. शेळ्यांना झाडपाला लागतो आणि झाडपाला कमी झाला त्याच्यामुळे शेळ्या कमी केल्या. बरं ठीक आहे. ह्याच्यामध्ये आता ही 7 शेळ्या तुम्ही म्हणताय आहेत, ही किती पिल्ला देतात बरं? 2-2, 3-3 देतात का? 7 शेळ्याचं मी वर्षाला 1,30,000 करतो. होय. म्हणजे 7 शेळ्याचं फक्त. मग मला सांगा आता ह्याच्यामध्ये मर झड तोटा वगैरे होतो का? मग तेवढं त्याची जपायला लागते. म्हणजे आता ही एकूण किती आहे ती सगळी मिळून? एकूण 100 आहे. 3 शेळ्याचं 7. म्हणजे 100 आणि 7 आहेत. मग एवढ्यामध्ये वर्षाकाठी कितीक रुपये कमाई होती किंवा काय फायदा होतो आपला? होती माझी एवढ्यात होती 7 लाख रुपये. 7 लाख रुपये होती. आणि मला सांगा आता ही दिवसभर तुम्हाला फक्त फिरणं आणि कष्ट खूप आहेत. ऊन नाही काय नाही बघायचं. ऊन नाही काय तसलं. भूक लागली तरी, पान लागली तरी, मान नसलं तर पाणी नाही. बरं ठीक आहे. मग आता मला सांगा की आता समजा बघतो आपण की शिकून पोरांना नोकऱ्या वगैरे नाहीत, बरोबर का नाही? नोकऱ्या कमी झाल्या आता. आणि ज्यांना काही थोड्याफार जमिनी आहेत त्यांना शेतीत परवडत नाही. मग अशा मुलांनी म्हणा किंवा अशा माणसांनी थोड्याफार शेळ्या म्हणा घेऊन जर बंदिस्त वगैरे काय करायचं म्हटलं तर ते करू शकतो, होऊ शकतं का? फायदा आहे का यात? फायदा आहे, फायदा लय आहे. पण ते केलं पाहिजे जरा. खाद्य बिद्य व्यवस्थित दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की हे आपलं मुक्त संचार पद्धतीनं तुम्ही जे चारताय फिरून, हे बरं आहे का बंदिस्त केलेलं बरं आहे? शेळ्यांचं बंदिस्ती चालतं, ह्याचं बंदिस्ती नाही चालत. म्हणजे मेंढ्यांना बंदिस्त करून जमत नाही, त्यांना फिरतच पाहिजे. म्हणजे बंदिस्त मध्ये शेळ्यां सुद्धा फायदेशीर ठरू शकतात. बर. मग एखाद्या समजा आता नवीन आहे म्हणला, माझ्यासारखं समजा धरा हे नवीन आहे, मला ह्यातली काय माहिती नाही, मग माझ्यासारख्याने सुरुवात करायची म्हटलं तर किती शेळ्या घेऊन सुरुवात केली पाहिजे? सुरुवातीला 10-20 केल्या तरी चालते. 10-20. आणि वेळच्या वेळेला त्याला फक्त इंजेक्शन वगैरे लसीकरण करणं. लसीकरण 6 महिने दिले का नाही आजारी पडत नाही काय. त्याच्या वेगळा त्यापेक्षा काही दुसरा तोटा होत नाही. नाही, लसीकरण केलं की ताप नाही. होय. मग आता तुम्ही म्हणताय की तुमची तिसरी पिढी आहे ही, तुम्ही पिढ्यान पिढ्या राखताय ही. मग आता तुमच्यामध्ये काही कोणी घरामध्ये दुसरं काही सर्व्हिसला वगैरे कोणी काय नाही? सर्व्हिसला कोण, आपल्या घरी शेती आहे, 16-17 एकर शेती, ती 2 जण करतात. 16-17 एकर शेती. बरं, ती शेती पहिल्यापासून आली का ह्याच्या जीवावर घेतली? ह्याच्या जीवावर 10 एकर घेतली. हा. बाकीची मग आजीची, वडिलांची. म्हणजे आजोबाची वडिलाची थोडीफार पहिल्यापासून आलेली
आणि तुम्ही स्वतः ह्याच्या जीवावर किती घेतली? 10 एकर. म्हणजे ह्या मेंढ्यांच्या शेळ्याच्या जीवावर तुम्ही 10 एकर जमीन घेतली स्वतः. म्हणजे मला हेच सांगायचंय की आता माणसं शिकून नोकरीच्या मागे पळतात, नोकऱ्या नाहीत, आणि नोकरी करून सुद्धा 20-25 हजार रुपये महिना ह्याच्यापेक्षा जास्त पगारी नाहीत, आणि तेवढाच कुटुंब सुद्धा भागत नाही. आता हे काम कष्टाचं आहे, कष्ट पण ह्याच्यामध्ये पैसाही भरपूर आहे. पैसा आहे, कष्ट आहे. मग ह्याच्यातनं एखाद्याचं कुटुंब भागू शकतं. करण्यासारखा व्यवसाय, हो. शेतीला जोडधंदा म्हणून आपण बघू शकतो ह्याच्याकडे. मग काय शेळी पालन करू शकतो. फायदा आहे का? फायदा लय होते की फायदा. मग तुम्ही काय सांगाल की अशा तरुणांना की बाबा हे करा, करण्यासारखा आहे, फायदा आहे किंवा काय? तरुण करते कुठली हे नकोच म्हणते ती या नग म्हणते पोरं ती कारण आमचा फौजी एक काही पोरगा झालाय म्हणजे बाचा. बाचा का? मग आता मला सांगा, मी बऱ्याच जणांना विचारतो बरं का, आपल्यात फक्त एक अडचण आहे की म्हणतात शेळ्या मेंढ्या भरपूर आहेत, जमीन आहे घरी, ह्याच्या जीवावर भरपूर कमावलाय आम्ही, घरदार बांधलं, बंगला, जमिनी घेतल्या. मग तशा पद्धतीनं तुम्ही काही तुमच्यात बदल झाला का, प्रगती झाली का? की आता तुम्ही म्हणला की 10 एकर शेती घेतली बाबा, ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय घर वगैरे बांधलं किंवा काय? बंगला बांधला, मुलांचं शिक्षण, बंगला पोरग होय. बरं, आणि बंगला बांधला म्हणताय, बंगल्याला किती रुपये घालवलं? बाच्याच की. मग शेवटी तुमचं झालं भाऊ किती एकत्र, हा एकत्र म्हणलं तरी किती पैसे गेलो? गेले की 17 लाख गेले. 17 लाख म्हणजे बरेच. म्हणजे थोडक्यात ती दोघांच्या मिळून तुम्ही बंगला वगैरे बांधला, पण शेती तर तुम्ही स्वतःच्या जीवावर घेतली ना. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं की ह्यात बऱ्यापैकी फायदा आहे, फायदा करण्यासारखी गोष्ट आहे. कष्ट पाहिजे, फक्त करणारा पाहिजे. होय, नाही कष्ट भरपूरच आहे. आता कुठल्या ह्याच्यात कष्ट नाही. 8 महिने येतात, जून महिन्यात जातो घरी, 4 महिने फक्त गावाला काढतो पावसाळ्यात. पण कष्ट कुठल्या व्यवसायात नाही, प्रत्येक ह्याच्यात कष्टच आहे. गेला तरी बोलते तीच ना, टायमाला नाही हजर आहे. हा, पण मला हे सांगायचं की नोकरीच्या वगैरे माग जाण्यापेक्षा खरंच करण्यासारखा हा व्यवसाय आहे. आणि मला एक गोष्ट बंदिस्त पण करू शकतो. म्हणजे आता आपल्यातली बरीच काय म्हणतात की आम्ही याच्या जीवावर भरपूर काही कमवलं, भरपूर पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण पोरांची लग्न जमत नाहीत. ही मेंढ्या आणि शेळ्या बघून पोरांची लग्न जमत नाहीत. बऱ्याच जणांचा प्रश्न तो आहे. ते बंदिस्त असल्यावर काय झालं त्याला जमायला. पोरांच्या लग्नाचं म्हणजे नोकरीवाला असू द्या, नाही तर शेतकरी असू द्या, नाही तर मेंढपाळ करणार. आता समजा तुम्ही सांगा, आताच्या काळात पूर्णची लग्न मेंढरावाला नसला तरी, आता मेंढरावाला नसला तरी पोरी आता घरी असला तरी म्हणते ते नोकरीवाला पाहिजे. होय, मग त्याच्यामुळे बरोबर आहे. एकच मिनिट मित्रांनो, आपण ताईंना थोडस विचारू. मला सांगा ताई, कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला वाटतंय का हे खरं आहे की मुलांची लग्न जमत नाहीत? या शेळ्या मेंढ्या पाहून पोरांना मुली देत नाहीत माणसं, मग ते आपल्यातलीच माणसं आहेत ना. हो, आपल्यातलीच आहेत की, पण आता काळ बदलतच चाललाय. काळानुसार आता मुलांना मुलं शाळा शिकत नाही ती, मुली कधी शिकते ते शिकते त्या, पण प्रत्येक आता मुलींना नोकरीवालाच पाहिजे म्हणल्यावर भेटतोय का? कुठला जरी समाज झाला तरी कुठं प्रत्येकाला नोकरी नाही, त्यामुळे अडचणी सगळ्यांनाच आहेत. प्रत्येक समाजामध्ये हा मोठा प्रश्न आहेच. मग तुम्हाला काय वाटतंय की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत? मुलींच्या पण वाढलेल्या आहेत, मुलींच्या घरच्यांच्या पण अपेक्षा वाढलेल्या आहेत. बरोबर, नुसत्या मुलींच्याच नाही. हो, पण मला एक म्हणायचंय की आता ह्या पिढ्यानपिढ्या व्यवसाय आलाय, आपण ह्यातनच कष्ट करून जी काय आपल्यातली जी काय बांधव आहेत ती मोठी झाल्यात. बरोबर का नाही? हे करूनच त्यांनी मुलांना शिक्षण दिलं ना. मग आता पुढे जाऊन तुम्ही ह्या व्यवसायाला माग का टाकताय? ह्याला वेगळ्या दृष्टिकोनातनं का बघताय? पोरींना देण्याच्या वेळेला किंवा काय, नोकरीवाला जेवढं कमवत नाही त्याच्यापेक्षा जास्त. आताचा काळ कसा, आता आई बाप म्हणतात आपण कष्ट केलं म्हणजे मुलं करणार आहेत का? हो, करणार नाहीत, पण शेवटी मुलींना बी सुख भेटलंच पाहिजे ना. आपण कष्ट केले तसं आताची पिढी करणार आहे का? म्हणजे थोडक्यात तुम्हाला हेच म्हणायचं की यात पैसा आहे, पण उन्हात तानात 12 महिने बाहेर हिंडायचं आहे, सुख नाही. ह्याच्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही ना. आता कामं राहिलीत का? कामं नाहीत आणि ह्याच्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. तुमचं राहिलंय का? आता एक माणूस 10 माणसात काम करते. आता सोनं होणार आहे आणि 4-5 वर्षांनी, 4-5 वर्षांनी सोनं होणार. 1000 रुपये किलो मटण झाल्या तुमचं काय जाते? 1000 रुपये किलो काय जाणार? गोष्ट बरोबर. 2 वर्षात जाते का नाही 1000 रुपये किलो? बघा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे म्हणायचं की लग्न जमवण्यासाठी अडचण काही येते तर हे भटकावं लागतं, फिरावं लागतं. फिरायला जर तुम्ही एका जागेवरती शेळ्यांचं बंदिस्त केलं, त्याच्यातनं जर पैसे कमवले तर मग अडचण नाही, होऊ शकतो. म्हणजे मग त्यातनं काय अडचण नाही असं तुम्हाला म्हणायचंय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे म्हणायचंय की जर हा व्यवसाय बंदिस्त स्वरूपात केला तर तुम्हाला नोकरीपेक्षाही तुम्ही
अफाट पैसा कमवू शकता. अफाट पैसा. आणि ह्या ज्या अडचणी येतात छोट्या मोठ्या की लग्न जमत नाहीत किंवा काय, याच्या मागचं कारण आपण शोधलं पाहिजे की का जमत नाही. तर हिंडावं लागतं, फिरावं लागतं. मग माणसं म्हणतात की बाबा नोकरीवाला असलं तर मुलीला सुख भेटेल, ही हिंडाई फिरायची वेळ तिच्यावर येणार नाही. मग आम्ही केलं पण तिला नको असं वाटतंय. मग जर बंदिस्त केलं एखाद्याकडे थोडीफार जमीन आहे तर त्याला ते सगळं होऊ शकतं. आणि त्याला अशा प्रश्नांना सामोरं सुद्धा जाण्याची गरज लागणार नाही असं मला वाटतं. भारी बंदिस्त केली हा, जर्सीपेक्षाही भारी बंदिस्त. हो. आता मला सांगा, आता हे बऱ्यापैकी सगळं चालतंय. आता जर समजा मेंढ्या न करता फक्त शेळ्यांचं जरी बंदिस्त केलं तरी फायद्यात होऊ शकतं. म्हणजे मेंढ्या ऐकतात फायद्याला का शेळ्या ऐकतात? ह्याचं पिल्लू कान मोठं होतं, कशाचं? लवकर मोठं होत नाही असं. शेळ्यांचं लवकर मोठं होत नाही. पण दर कशाला जास्त आहे? दर बोकडाला, ह्याला बी दर त्याला बी दर हाय, दोन्हीला बी. दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट केली तरी ती फायद्यात ठरू शकते. चालतंय, चांगली माहिती दिली आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.